शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे। मी जाहीर करतो, मी सुधीर मुनगंटीवार साहेबांच्याच अध्यक्षतेखाली समिती करतो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूच्या काही सन्माननीय सदस्यांचे त्यांच्याही गटनेत्यांना काही नावं घेतो, इकडनं पण काही नावं घेतो, अशी करून ती कमिटी करतो आणि ती अधिवेशन संपायच्या आतच करून 26 तारखेला 24, 25, 26 ला आपला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यावेळेस त्या कमिटीमध्ये मेंबर कोण कोण आहे ते जाहीर करतो। त्या कमिटीने 1 महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यावा। निश्चितपणे राज्याचं उत्पन्न वाढवण्याच्या करता सगळे जर प्रयत्न करत असतील, हातभार लावत असतील तर राज्याला त्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात कुठली काही अडचण नाही आणि त्यांनी स्वतः 6 वेळेला अर्थसंकल्प मांडलेला असल्यामुळे त्यांना ह्याच्यातली बरीचशी माहिती आहे, त्याच्यामुळे मला त्याचा उपयोगच होईल, राज्याला उपयोग होईल, त्याच्यामुळे राज्य त्याही गोष्टीचा निश्चितपणे निर्णय मी जाहीर करतो। या अर्थसंकल्पीय मागण्यांच्या बाबतची मी भूमिका मांडली की शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट आपण माफ करणार काय। माननीय अर्थमंत्र्यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांनी सांगितलं की आम्ही सगळी माहिती मागवलेली आहे। आता या सरकारला 100 दिवस झालेत अध्यक्ष महाराज, आणि या 100 दिवसामध्ये या सरकारजवळ शेतकऱ्यांच्या एकूण कर्ज किती शेतकऱ्यांवर आहे याची माहिती नसेल म्हणजे शेतकऱ्यांसाठी वेळ काढूपणा कसा या सरकारचा आहे हा त्याच्यातून स्पष्ट होतो। अध्यक्ष महाराज, या सरकारने 2016 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजना काढली होती अध्यक्ष महाराज, आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय या सरकारने केला। अध्यक्ष महाराज, यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याच्यामध्ये जे काही भूमिका घेतली त्या काळामध्ये, त्यामध्ये शेतकऱ्यांना यांनी ऑनलाईन मध्ये कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी उभं केलं। अनेक भागामध्ये नेटवर्क मिळत नव्हतं अध्यक्ष महाराज, अनेक भागामध्ये लोकांना पहाटे पहाटेपर्यंत तिथं लाईन मध्ये उभं राहावं लागत होतं अध्यक्ष महाराज, त्यांच्या अंगठे बसत नव्हते, त्याच्यामुळे अजून खूप साऱ्या गोष्टी तिथं प्रॉब्लेम झालेत अध्यक्ष महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही योजना काढली अध्यक्ष महाराज कर्जमाफीची। आमचं संजय भाऊ थांबा, आता जे वस्तुस्थिती तेच मांडतोय, पण अजूनपर्यंत त्या योजनेतलंही कर्ज माफ झालेलं नाही, अजूनपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही। म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानपुस्तक आहे, त्याच्या जखमावर मीठ सोडते का हा प्रश्न त्या योजनेपासून लक्षात येतो। आमचं सरकार होतं, येतो ना, महात्मा ज्योतिबा फुले साहेब, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आम्ही काढली आणि सरसकट कर्ज माफ करण्याचं धोरण केलं। आम्ही शेतकऱ्यांना लाईन मध्ये उभं नाही ठेवलं, तुम्ही लाईन मध्ये उभं ठेवलं, आम्ही लोकांनी सरसकट कर्ज माफ केलं, प्रोत्साहनात्मक निर्णय देण्यात त्यांना मदत करायची ती भूमिका घेतली, पण आमचं सरकार तुम्ही पाडलं आणि त्याच्यामध्ये ते 50,000 रुपये, दादा तुम्हीच गेले होते गुवाहाटीला। नाना भाऊ बोला, तुम्ही चला। अध्यक्ष महाराज, 293 मी तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं असतं मग। अध्यक्ष महाराज, महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज, अरे बसून बोलू नका। अध्यक्ष महाराज, महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून आम्ही सरसकट कर्ज माफ केलं, 50,000 प्रोत्साहनाचं देण्याचं मान्य केलं, अजूनपर्यंत 50,000 रुपये सुद्धा या शेतकऱ्यांच्या या लोकांनी दिलेले नाही। यांचं घडी 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये ते 50,000 प्रोत्साहनाचे ते देऊ शकले नाही। अध्यक्ष महाराज, निवडणुकीमध्ये मोठ्या मोठ्या घोषणा केल्या यांनी, आणि त्या घोषणेच्या माध्यमातून यांनी त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गाजर दाखवलं, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची नियत या सरकारची नाही, ते आताच अर्थमंत्र्यांच्या भाषणामधून स्पष्ट झालेलं आहे। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आलेला आहे अध्यक्ष महाराज, आणि अशा अडचणीच्या वेळेस महाराष्ट्रातलं आज आपलं चित्र आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील 83 ते 84% शेती क्षेत्र सर्वश्री मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे। उरलेलं क्षेत्र साधारण 17% हे बागायती असून कॅनल आणि विहिरी बागायती आहे,
असे असले तरी मान्सूनच्याच पावसावर बागायत आपली ही शेती अवलंबून आहे अध्यक्ष महाराज. महाराष्ट्रामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यास कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रात पाण्याची समस्या भेडसावते अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या वर्षाला पाऊस कमी झालेला आहे. आता आपण पाहिलं असेल की रब्बीच्या पिकामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणीच नाही, सगळ्या जमिनींमध्ये भेगा पडल्या अध्यक्ष महाराज. एकीकडे सरकार लाईट देत नाही, एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे या सरकारचं सुलतानी संकट या लाईटामधून आपल्याला पाहायला मिळतं अध्यक्ष महाराज. 8 तास लाईन देण्याची भूमिका या सरकारने मांडली. 12 तास सांगत होते निवडणुकीमध्ये, 12 तासावरून 8 तासात आले ते, पण 8 तासही लाईट बरोबर देत नाही अध्यक्ष महाराज. ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महाराज. या सगळ्या याच्यातूनही शेतकऱ्यांना हा मेहनत करणारा शेतकरी उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना एक दाना टाकून कसंही आपले 1000 दाणे काढून आपलं आणि लोकांचं पोट भरणारा हा शेतकरी आज आत्महत्या मोठ्या प्रमाणात करतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता रोजमध्ये त्याला कोण रडे अशी परिस्थिती आज इथं झालेली अध्यक्ष महाराज. शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बद्दलचं कुठलंही या सरकारला चिंता नाही अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या वर्षाला पिण्याच्या पाण्याचा असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल, हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे. आम्ही सातत्यानं सांगतो की या सरकारने सरकारचं नेमकं नियोजन काय, या वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये जीवसृष्टीला वाचवण्यासाठी राज्यातलं योग्य धोरण काय ते त्यांनी उत्तरात सांगावं अध्यक्ष महाराज. आणि आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज, एक काळ असा झाला की लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला रेल्वेच्या टँकरनं पाणी आणावं लागेल. महाराष्ट्रासारख्या या प्रगत राज्यामध्ये आपण ज्या अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे कर्जमाफी संदर्भात. तर राज्यामध्ये कर्जमाफीवर अखेर आता विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे. पक्षीय म्हणजेच की सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा आता कर्जमाफीबद्दल विचारधारणा टाकण्यात आली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांकडून आता मागणी मागवण्यात आली आहे. आणि या गोष्टीवर सुद्धा विपक्षी पक्षांनी त्यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे. जोरदार टीका हे विपक्षाकडून करण्यात आली आहे. राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी कशा प्रकारे केली जाते, कशा प्रकारे कर्जमाफीचा निर्धार केला जातो आणि शेतकऱ्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांची माहिती अहवाल कशा प्रकारे सरकारपर्यंत पोहोचतात, यासाठी सर्व प्रकारची कामे करायला तयार आहोत आणि हे कामे लवकरात लवकर सुरू करणार आहोत, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे. अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पनामध्ये खूप साऱ्या गोष्टींवर चर्चा केली, ज्यामध्ये त्यांनी कर्जमाफी आणि जो शेतकऱ्यांना पाणी पुरवठा आहे जो शेतीसाठी असणार आहे त्या संदर्भात त्यांनी माहिती सांगितली. राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात सुद्धा हप्ता जाहीर करण्याची त्यांनी माहिती सांगितली आहे. परंतु हप्ता कधी वितरित होणार या संदर्भात अजूनही अद्याप स्पष्ट नाही. मात्र कर्जमाफी आता शेतकऱ्यांची होणार आहे आणि ही बातमी एकदम त्यांनी विधानसभेमध्ये सांगितली आहे. विपक्षी पक्षांकडून जोरदार प्रमाणामध्ये टीका सरकारवरती करण्यात येत आहे आणि याच टीकांना जोरदार उत्तर देत अजित पवार यांनी सांगितलं की कर्जमाफी होणार आहे, शेतकऱ्यांचे अहवाल मागवण्यात येत आहेत. तरी पण राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि 2 ते 3 ते 3.5 लाखांपर्यंत कर्जमाफी राज्यामध्ये होऊ शकते. सरसकट कर्जमाफी होणार नाही आहे, मात्र राज्यामध्ये 3 लाखांपर्यंत कर्जमाफ होऊ शकते. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफ होऊ शकते. मात्र जे शेतकऱ्यांचा 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफ होऊ शकते. आणि जे शेतकरी नियमित कर्जफेड करत असतात अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात येणार आहे, ज्याची रक्कम 25,000 ते 50,000पर्यंत असणार आहे. मागील वर्षी ही रक्कम 50,000 होती आणि यावर्षी आता काय असणार आहे हे सुद्धा पाहणे गरजेचं राहणार आहे. राज्य सरकारकडून कर्जमाफीचा जो नियम आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदलाव करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना त्यांनी मागील राबवली होती, तीच योजना आता कंटिन्यू करणार आहेत की काय या संदर्भात सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे. विपक्षी पक्ष आणि राज्यामध्ये होणारे आंदोलन, या आंदोलनाचा जोर पाहता राज्यामध्ये आता कर्जमाफीला वेग आलेला आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि शेतकरी कर्जातून मुक्त होणार आहे अशी माहितीसुद्धा अजित पवार यांनी दिलेली आहे. कर्जमाफी हा मुद्दा अत्यंत ज्वलनशील मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर सविस्तरपणे माहिती देणे
अत्यंत गरजेचं राहणार अशी माहिती सुद्धा अजित पवार यांनी सांगितली आहे.